राम मंदिराच्या निमित्ताने सगळीकडे आनंद साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे कल्याण डोंबिवलीत शिधा वाटप करण्यात येतोय। आज कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे, शिवसेना विधानसभा संघटक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला। विद्युत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करता यावा यासाठी नागरिकांना साखर व डाळ वाटप करण्यात आल्याचं नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितलंय। अयोध्येमध्ये रामलल्लांच्या मंदिराची आणि मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे, बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंना या ठिकाणी न्याय मिळाला आणि त्यांच्या रामलल्लाची स्थापना झाली। हा आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे लोकसभेचे खासदार डॉक्टर माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी हा आनंदाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि तो त्यांना प्रसाद म्हणून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि लोकांचा उत्स्फूर्त अगदी मोठ्या संख्येने भरभरून प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि लोकांनाही हा आनंद साजरा करता यावा म्हणून आमच्या या दोन्ही लाडक्या नेत्यांनी आम्हाला दिलेला हा प्रतिसाद खूप मोलाचा आहे आणि त्यासाठी सर्वांच्या वतीने नागरिकांच्या वतीने त्यांचे शतशः आभार। धन्यवाद। 500 वर्षानंतर जवळपास 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना मंदिरात झालेली आहे आणि हा आनंद हा भारतातल्या हिंदुस्थानमधल्या नागरिकांच्या गगनात मावेन असा झालेला आहे। त्यामुळे या सगळ्याची ज्यावेळी 14 वर्षाची वनवासातून राम आले होते त्यावेळी ह्या भारत देशामध्ये दिवाळी साजरी केली होती। त्याचंच औचित्य साधून रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व मतदारसंघातील नागरिकांना मोफत साखर आणि डाळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजन केला। त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेब यांचं धन्यवाद देतो। शतशः त्यांना त्यांचे आभार सर्व नागरिकांच्या वतीने मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।